किती आहे BA B.Ed? हा सर. कोणत्या वर्षी झालं तुमचे हे BA B.Ed? 13-14 मध्ये सर. 2013-14 मध्ये. हो सर. तर लातूरचे कलेक्टर साहेब झालाय का काही बोलणं? तेच सर विचारला होतो सर, जाऊन भेटू का मॅडमला म्हणून. आणि ते मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मधून पण शाळेवर 1 वर्ष मी हे केलेलं आहे सर, काम केलेलं आहे. वर्षा मॅडम आहेत ना? हा, वर्ष मॅडम आहेत सर. वर्षा मग जर घुगे, कलेक्टर. हा हा घुगे मॅडम आहेत सर. जर काय झालं तर लय चांगलं होईल सर. सहकार्य सध्या करतात त्या. बेरोजगार. काय म्हणलं सर? वर्षा घुगे मॅडम जे आहे कलेक्टर हा लातूरच्या, सहकार्य हा. करतात छान. मग भेटू का सर त्यांना जाऊन? त्यांना तुम्ही एक काम करा. हा. मी प्रोसेस सांगतो, पहिले मला रिझ्यूम पाठवा तुमच्या. हो सर, रिझ्यूम पाठवतो सर. रिझ्यूम सेंड करा मला, माझ्या या ईमेल आय डी वरती रिझ्यूम सेंड करा, ठीक आहे? हीच का सर, BJP अमोल वाळके का नुसतं अमोल हां, वाळके सर? bjp.amolwalke@gmail.com. हा सर. यावरती तुम्ही मला तुमच्या रिझ्यूम पाठवा. BA B.Ed तुमचे मागचे अनुभव वगैरे सगळे जोडा, तुमचे शिक्षणाचे कागदपत्र जोडा. हो सर. हो सर. मी तुमच्या कलेक्टर सोबत इथनं चर्चा करतो, किंवा त्यांना माझ्या कव्हरिंग लेटर लावून माझ्या ईमेलवरून त्यांना ईमेल करतो हा. आणि पूर्वसूचना त्यांना देऊन ठेवतो. खूप छान होईल सर. लय उपासमारीची वेळ आहे सध्या, लय कंडिशन खराब चालू आहे काही सर. विषय नाही मित्रा, काय हो घाब सर. हो. हो सर. हो सर. बिलकुल. हो आणि सर. सोबतच माझ्यासोबत मी लिहितोय ते कलेक्टरला रिझ्यूम पाठवायचं आहे, कलेक्टर. कारण तुझ्यासारखे शिकलेले मुलं, हो सर. हो सर. B.Ed झालेलं आहे, दिव्यांग आहे, आणखी काय हवं आहे हो साहेब? हो सर. हो सर. तुम्हाला जॉब नाही मिळणार तर कोणाला मिळेल? हो सर, कुठं तर द्या सर, लय उपकार होते सर. माझ्या सध्या परिस्थिती लय खराब चालू आहे. शिकलेले मुलं कमी आहे. मग हो सर. हो तुमच्यासारखे सर. शिकलेले मुलंही जर बेरोजगार राहील, हा. तर काय अर्थ आहे? मग आज पाठवून देऊ सर, कधी भेटू मॅडमला मी? नाही नाही नाही, मॅडमला नाही. पहिले तुम्ही मला तुमच्या रिझ्यूम वगैरे पाठवा. रिझ्यूम पाठवतो, अनुभव पाठवतो मॅडमला सगळीकडचा. पाठवतो. हा. आणि मग मॅडमशी मला उद्या उद्या किंवा परवाला मला पुन्हा जुळा. तुम्ही घाई नको करा. हो सर. हो सर. हो सर. मला जुळा. हो मी सर. ते माझ्याकडे माझी HR येईल, तर ते मला सांगेलच हा विषय. हो तर सर. व्यवस्थित तुमचा रिझ्यूम पाठवा, आणि तुम्ही काय काय करू शकता ते पण पाठवा. कारण या विषयावर काल माझी नागपूरचे कलेक्टर साहेबांसोबत चर्चा झाली. हो त्यांनी सर. असं मांडला की आम्ही तर जॉब देऊ शकतो, पण तुम्ही काय करू शकता ते सांगा अगोदर. हो सर. हो. तर तुम्ही तुम्ही काय करू शकता ते पण लिहून पाठवा, कोणत्या जेणेकरून. पण ऑफिस कोणत्या पण ऑफिसला कंत्राटी चालेल सर, मला आउटसोर्सिंग नका देणार, कसं काय देणार चालतंय सर. हो, आता कारण तो मी वेगळा आहे, तो पंचायत विषय समितीला वेगळा आहे. पण पंचायत समितीला पण संरक्षण अधिकारी म्हणून 15 महिने काम केलं सर, टेंडर मधून. करू करू तुमचे काम करू आपण. तुमच्या कलेक्टरशी बोलू. तुमच्या नोकरीचा विषय आहे, शिकलेले आहे तुम्ही, एज्युकेटेड आहे, 55% आहे, धावते फिरते आहे, काम करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, यंग आहात, स्मार्ट आहात. हो सर. हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे. ठीक तर आहे मला सर. मी तुम्हाला सांगितलं रिझ्यूम पाठवा. कलेक्टरला मी रिझ्यूम पाठवतो. सोबतच हा. एक काल आपली मीटिंग झाली. हो होतं सर, मी जॉईन होतो सर, कालच जॉईन झालो सर. हा, तिथं ते हे होते ना. चौधरी सर. हा, चौधरीजी होते. त्यांचा नंबर पण तुमच्याशी शेअर करतो. हो सर. त्यांनाही तुम्ही तुमच्या रिझ्यूम पाठवा, म्हणजे त्यांनाही सांगू आपण की लातूरमधून तुमचं काम करा. असं दोन. कोणत्या पण हा. हा सर, कोणत्या पण गव्हर्नमेंट ऑफिसला चालेल सर, कंत्राटी बाह्य यंत्रणे नका आता देणार. आपण प्रयत्न करत राहू, गव्हर्नमेंट असो की प्रायव्हेट असो, प्रत्येक जॉब मिळण्याशी मतलब ठेवा. ठीक आहे सर. ठीक आहे सर. आपण ठीक आहे प्रायव्हेट मध्ये सर. करत राहायचं, गव्हर्नमेंट मध्ये अप्लाय करत राहायचं. करायला लाव सर, थोड्या मार्कानं हे होईल. ठीक आहे, ठीक आहे. हा नंबर सर. काय तुमचा? 90-49 हम्म. 89. 89 म्हणजे 89. हा. हा. 0466 0466 04. 466. ठीक आहे विश्वनाथ भाऊ, तुम्ही कसं सांगितलं तेवढं करा. हो सर. रिझ्यूम सेंड करा मला. आज पाठवून देतो सर. आज पाठवून द्या. व्यवस्थित सुंदर रिझ्यूम लिहा, ठीक आहे? हो सर. हो सर. ठीक आहे सर. पुन्हा काही मदत सांगा, पुन्हा काही मार्गदर्शन. नाही सर, एवढंच लयच हे होईल सर, कारण सध्या लय उपासमार चालू आहे, काही काम नाही, काय नाही त्याच्यामुळे. अहो, हो काय सर. सगळ्यांचीच परिस्थिती आहे तशी. हो सर.
काही नाही, ठीक आहे, आपण प्रयत्न करू. हो सर, हो सर. मी जर मॅडमशी बोललो तर एकदा मी बोलीलच कलेक्टर साहेबा मॅडम सोबत, तर तुम्ही डायरेक्ट त्यांना भेटायला रिझ्यूम घेऊन चालले जाल, ते तुमचं सेटिंग कुठेतरी करून देतील. ठीक आहे मॅडम, ठीक आहे सर. ठीक आहे.